अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज सोमवार आहे, मात्र अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस आहे, कारण आजच्या दिवशी गोपाष्टमी, दुर्गाष्टमी आणि शंकर महाराज जयंती हे तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्यामुळे आजचा जो दिवस आहे तो अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा आहे। बघा, जेही स्वामी भक्त आहेत, आता सगळेच मला वाटतं आपल्या चॅनलवरती स्वामींचे भक्त असणार, तर जे जे स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांनीच आजच्या दिवशी शंकर महाराजांचं एखादं चरित्र वाचायचं आहे, शंकर महाराजांचं स्मरण करायचं आहे। जास्त काहीच झालं नाही तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर जाऊन श्री शंकर महाराज जे आहेत त्यांचं फक्त स्मरण केलं, नुसतं नामस्मरण केलं तरी आजच्या दिवशी तुम्हाला त्या नामस्मरणाचं भरपूर फळ मिळून जाईल। बघा, ही पहिली गोष्ट। त्यानंतर गोपाष्टमी। आजच्या दिवशी खरं तर गोपाष्टमीच्या दिवशी आपल्याला गाय मातेचं पूजन करायचं असतं। गाय माता म्हणजे काय, तर जिच्या पोटामध्ये, जिच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, जिचं पूजन जे आहे ते प्रत्येक गुरुवारी, पौर्णिमेला, अमावस्येला हे झालं पाहिजे। जो भक्त प्रत्येक गुरुवारी किंवा महिन्यातून एकदा तरी गाय मातेची सेवा, गाय मातेचं पूजन करतो, त्याच्या आयुष्यात कधी दारिद्र्य नसतं, त्याच्या घरात कधी नकारात्मकता नसते, त्याच्या घरात कधी गरिबी राहत नाही। मग गाय मातेची जोही सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख, समृद्धी, ऐश्वर्य या सर्वच गोष्टी भरभरून असतात। आता आपल्याला जरी महिन्यातून, आठवड्यातून नाही जमलं तरी विशेष दिवस जे असतात त्या दिवशी तरी गोमातेची सेवा किंवा पूजा ही झालीच पाहिजे। आता आजच्या दिवशी ज्यांच्या आजूबाजूला गाय माता आहे, ज्यांच्या आजूबाजूला गोशाळा आहे, तर त्या प्रत्येकाने गाय मातेसाठी काहीतरी एखादा नैवेद्य घेऊन जायचा आहे। एखादं फळ घेऊन गेलात, चारा घेऊन गेलात किंवा मग गूळ, चना डाळ असे काही पदार्थ घेऊन गेलात, खीर घेऊन गेलात, असं काही गाय मातेला जर आज तुम्ही घेऊन गेलात तर आजच्या दिवशी तुम्हाला गाय मातेचे आशीर्वाद लाभतील। आणि ज्याही भक्ताला गाय मातेचे आशीर्वाद लाभतात त्याच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी येते, त्याच्या आयुष्यामध्ये भरभराट येते, बरकत येते, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती होते। आपण जे म्हणतो की प्रत्येक गोष्टीत यशप्राप्ती, ही यशप्राप्ती त्याला होते। ज्यांना शक्य आहे ते प्रत्येकाने आजच्या दिवशी इतकं नक्की करा। तर ज्यांना नाही शक्य, पण ताई आमच्या देवघरामध्ये गाय मातेची मूर्ती आहे, गाय आणि वासराची मूर्ती आहे, तर तुम्ही आजच्या दिवशी काहीतरी गोड बनवा, एखादी खीर बनवा आणि तो नैवेद्य जरी गाय मातेच्या समोर ठेवलात आणि त्यासोबत तुमची एखादी इच्छा व्यक्त केलीत तर नक्कीच तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल। आता आजचा महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगते। आज दुर्गाष्टमी आहे, गोअष्टमी आहे, त्यामुळे तुळशी माता जी आहे ह्या तुळशी मातेला आपल्याला अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात, आपल्या घरात असलेलं जे 18 विश्व दारिद्र्य आहे हे दारिद्र्य क्षणात समाप्त होईल। आपल्या घरात सुख, समृद्धी येईल, आपल्या घरामध्ये एक चैतन्य येईल। बघा, आपल्या घरामध्ये जे असणारं नकारात्मकता आहे किंवा जे आपल्या घरामध्ये असं होतं ना की घरात खूप वाईट वातावरण आहे, सतत कलह होतात, सतत भांडणं होतात, काहीतरी जादूटोणा केलेला आहे, घरामध्ये काहीतरी कोणीतरी केलेलं आहे, तर ही सगळी निगेटिव्हिटी, ही सगळी नकारात्मकता या एका उपायाने क्षणात समाप्त होईल। घरामध्ये सुख येईल, समृद्धी येईल आणि त्याचबरोबर भरभराट येईल। जे जे काम कराल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला बरकत येईल। त्याला आपण म्हणतो ना की घरामध्ये श्रीमंतीचे योग यावे, घरामध्ये पैसा यावा। तर जिथे जिथे पैशांचे मार्ग बंद झाले होते, जिथे जिथे तुमचे आर्थिक आवक बंद झाली होती, ती आर्थिक आवक तुमच्या आयुष्यात यायला लागेल। आर्थिक चणचण कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर तुम्हाला पैसा मिळायला लागेल। आता असंही नाही की हा उपाय केला म्हणजे पैशांचा पाऊसच पडणार आहे, पण तुम्ही जे कष्ट कराल, जे कर्म कराल, जी मेहनत घेत आहात त्या मेहनतीला यश मिळेल, जे कष्टकर्म करत आहात त्याला भाग्याची साथ मिळेल। जे सगळं करूनही होत नव्हतं, नशिबात मिळत नव्हतं, ते सगळं तुम्हाला मिळायला लागेल। आता जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगते की काय करायचंय, कुठली गोष्ट अर्पण करायची। बघा, आपल्याला काय करायचंय, मुठभर चण्याची डाळ घ्यायची, कच्ची चण्याची डाळ, ज्याला हरभऱ्याची डाळ म्हणतो, ही मुठभर चण्याची डाळ घ्यायची आहे। एक केळीचं पान घ्यायचंय, केळीच्या पानावरती ही मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे, त्यावरती गुळाचा एक खडा ठेवून द्यायचा आहे, वरती थोडंसं तूप टाकायचं आहे, काळी जी मोहरी असते ही काळी मोहरी याच्यावरती घालायची आहे, यावरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे जे आहे केळीचं पान हे तुम्हाला तुळशी मातेच्या समोर ठेवायचंय।
तुळशी मातेच्या समोर ठेवून हे जेव्हा सगळं पानावरती घेऊन हे पानच तुम्हाला डायरेक्ट तिथे ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर यावरती 1 रुपयांचं एक नाणं ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जसं आपण नैवेद्य ठेवतो तेव्हा कसं पाणी फिरवतो त्या पद्धतीने या केळीच्या पानाला तुम्हाला पाणी फिरवायचं आहे. पाणी फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्याकडे जर दुर्गा सप्तशती असेल तर संपूर्ण एक पारायण दुर्गा सप्तशतीचं करायचं आहे किंवा नाही दया मला एवढं शक्य 1 तास बसणं शक्य नाहीये, गायत्री मंत्र म्हणा. पण दुर्गा मातेची लक्ष्मी मातेची एक तरी सेवा तुम्हाला करायची. मग तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता, गायत्री विष्णू मंत्र म्हणू शकतात किंवा मग तुम्ही नुसता लक्ष्मी मातेचा जप करू शकतात, श्री सूक्त म्हणू शकतात, महालक्ष्मी अष्टकं म्हणू शकतात. एक तरी माता लक्ष्मीची सेवा तुम्हाला करायची आहे. करत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. हे सगळं करत असताना लक्षात घ्या तुळशी मातेच्या समोर बाजूला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतरच हे सर्व तुम्हाला करायचे. हे सगळं झालं करून की त्यानंतर हे जे केळीचं पानाने ते होतं ते रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे कराल, अंघोळ वगैरे होईल. त्यानंतर काय करायचं आहे तर हे जे पान आहे हे पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे. त्यामध्ये असलेला 1 रुपयाचा जो नाणा आहे तो काढून तिजोरीत ठेवायचा आहे आणि बाकी जी चण्याची डाळ, गूळ, तुम्ही वरती तूप वगैरे टाकलं होतं, मोहरी टाकली होती, ह्या सगळ्या गोष्टी त्या पानासकट उचलून तुम्हाला गोशाळेत घेऊन जायच्या आहेत किंवा गायमातेच्या जवळ घेऊन जायच्या आहेत आणि तिथे जाऊन गायमातेला खाऊ घालायच्यात. आता खूप प्रयत्न करूनही ज्यांच्या आजूबाजूला गायमाता नसेलच तर त्यांनी हे पशु पक्ष्यांना खाऊ घातलं तरीही चालेल. बघा हा एक उपाय तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येईल. खरं तर दुर्गा अष्टमी, गोअष्टमी या दिवशी गाय मातेची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते. या दिवशी देवीची ओटी भरायची असते. बघा या दिवशी धनप्राप्तीसाठी तुम्ही उपाय करू शकतात आणि या दिवशी जर तुळशी मातेसमोर काही उपाय केला तर ते सगळेच उपाय तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट घेऊन येतील. हा एक उपाय तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, हा एक उपाय तुमची अडलेली कामं मार्गी लावेल. तुमच्या जीवनामध्ये असलेली जी काही दारिद्र्यता आहे, ज्याला 18 दारिद्र्य म्हणतो, हे दारिद्र्य कुठेतरी समाप्त करेल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट घेऊन येईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र आजचा महत्त्वाचा उपाय आहे. पुन्हा हा योग लवकर नाहीये कारण 3ही शुभयोग एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येकाने छोटी मोठी का होईना काहीतरी सेवा नक्की करा, कारण आजच्या दिवसाचं जर पुण्य तुम्हाला लाभलं तर ते खूप जास्त पटीने लाभेल. तर आजचा हा व्हिडिओ, आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.